हे दृश्य आहेत मुंबई महानगरपालिकेच्या कुर्ला यल विभागाच्या सहाय्यक आयुक्तांच्या कार्यालयातील। या कार्यालयामध्ये भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी ठिय्या आंदोलन केलं आहे। हे प्रकरण आहे कुर्ला यल विभागाच्या कार्यालयामधलं। कुर्ल्यामध्ये अनधिकृत फेरीवाल्याचं प्रमाण वाढलं आहे, त्याचा नाहक त्रास कुर्लेकरांना होत आहे। यामुळे पालिका अधिकाऱ्याकडे वारंवार तक्रार करूनही पालिका अधिकारी कोणतीही कारवाई करत नसल्याने शेवटी उद्विग्न होऊन भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्याने सहाय्यक आयुक्तांच्या कार्यालयात चक्क ठिय्या आंदोलन केलं आहे। यामुळे पालिका अधिकाऱ्यांची आणि सुरक्षा रक्षकाची तर चांगलीच पंचायत झाली आहे। नेमकं हे काय प्रकरण आहे ते जाणून घेणार आहोत। 10 डिसेंबर 2024 रोजी ह्याच पालिकेच्या समोर BST कर्मचारीकडनं फार मोठा ॲक्सिडेंट झालेला। त्याच्यामध्ये एक 18 लोकच्या आसपास काही मृत्यू पाय पडलेत, काही जखमी गेलेत। त्याच्यानंतरपासून ते आत्तापर्यंत आपण फुटपाथ आणि फेरीवाला मुक्त ह्याच्यासाठी लेटरबाजी केलेलं ह्यांचं आश्वासन होतं आम्ही 1 महिन्यामध्ये काढू। डिसेंबरपासून ते आत्तापर्यंत फुटपाथ पण खाली नाही झालं आणि फेरीवाले जे एवढे होते त्याच्याहून जास्त प्रमाणामध्ये या गेल्या 15 दिवसापासून फेरीवाले बाबा हॉस्पिटलपासून ते श्रीकृष्ण चौकापर्यंत वाढले गेले। चालायला जागा नाही। 7च्या नंतर मी माझ्या घरामधनं बाईक घेऊन मी बाबा हॉस्पिटलपर्यंत जाऊ नाही शकत। ह्या परिस्थितीमुळं आज मी विचारायला आलेलो BMCच्या अधिकारीकडं, तर ते BMC अधिकारी जाग्यावरती नाही आहेत। वारंवार आम्ही आल्यानंतर ते म्हणतात की आम्हाला तारखेला जायचं आहे, हे लोड आहे ते लोड आहे, DMCमध्ये मीटिंग आहेत, असं कारणं सांगून टाळले गेलेत। आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये आपण बघितले तर BMCच्या वॉर्डच्या बाहेर स्टॉल लागलेले 3-3 फूट बाहेर हे करून, तर परत BMCचे लोक हे बघतायत का की कुर्ल्यामध्ये अशा प्रकारे परत एकदा घटना होऊ आणि मृत्युमुखी लोक पडू आणि अशा प्रकारे कुर्लेकर त्रास भोगून कुर्ला सोडून जावं, अशा प्रकारचं काय धोरण यांचं जर ठरलं असणार त्याच्यामुळं मी आज हे आंदोलन घेतलेलं आहे की न्याय मिळण्यासाठी। पालिका अधिकारी तुम्हाला भेटले का? चर्चा काय झाली आहे? काही लोक त्यांचे ज्युनियर्स भेटलेत, अधिकारी सिनियरमध्ये कुठलाही भेटलेला नाही। ज्युनियर्स लोक भेटलेत आणि त्याच्यामधनं बैठक झाल्यानंतर आम्हाला कळालं की त्या ज्युनियरमध्ये होर्डिंग डिपार्टमेंटमधली महिला बसलेले आहेत। म्हणजे अशा प्रकारे एडं बनवण्याचं काम, बैठकमध्ये बोलून एडं बनवण्याचं काम हे लोक करत आहेत, प्रशासकीय अधिकारी। त्याच्यामुळं मी आज हा आंदोलनाच्या भूमिकामध्ये मी गेलेलो आहे। काय यानंतरची पुढची काय भूमिका? जर तुमच्या मागणीच पूर्ण नाही झाली, इथले अनधिकृत जे फेरीवाली आहेत ते जे हटले नाही तर काय भूमिका आहे? ह्याच्यानंतर उद्या सकाळपर्यंत 12 वाजेपर्यंत वेळ आहे। 12च्या नंतर धरणा प्रदर्शन होणार भारत टॉकीजच्या नाक्यावर। या आंदोलनानंतर पालिका अधिकारी अनधिकृत फेरीवाल्यावर कारवाई करतायत का हे देखील पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।